श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंदी जाऊ ही समर्थांचरणी प्रार्थना करते। तर कालच गुरुचरित्र पारायणाची जी समाप्ती आहे ती झाली आणि स्वामींना जी पूजा मांडणी केलेली होती तिथून उचलून आता देवघरामध्ये ठेवलेलं आहे आणि देवघरही छान असं लावून दिलं व्यवस्थित। आणि जी शास्त्रोत्तर मांडणी आहे तीही मी आता देवघरामध्ये केलेली आहे। आणि मेन म्हणजे मला आजचा व्हिडिओ करण्याचं कारण असं की जो गुरुचरित्र पारायणामध्ये मला जो अनुभव आलेला आहे तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे। आता मी गुरुचरित्र पारायण बरेच दिवस झाले तसे महिन्यानुमहिने करते आहे। प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करायची संधी मला स्वामी देत आहे आणि आता दत्त जयंतीलाही पारायण स्वामींनी करून घ्यावं एवढीच इच्छा आहे। आणि गुरुचरित्र पारायण सुरू करायचं होतं, म्हणजे आता जे मी केलं ते पारायण सुरू करायचं होतं। म्हटलं की आपण पारायण सुरू करू, पण मग स्वामींकडे एक इच्छा व्यक्त करायची होती मला की जे मी हे यूट्यूबचं काम करत आहे स्वामी मला त्यामध्ये यश द्या म्हटलं। कारण की एक महिलांसाठी आपल्या म्हणजे जी स्त्री आहे तिच्यासाठी आपल्या संसारामध्ये थोडासा जरी आर्थिक हातभार लागला ना तर त्या स्त्रीसाठी ते खूप मोठं असतं। आणि तसंच माझ्यासाठी होतं, मलाही वाटायचं की माझ्या संसारामध्ये माझ्या साईडने थोडा जरी हातभार लागला ना तरी माझ्यासाठी खूप आहे। आणि प्रत्येक स्त्रीसाठी हेच असतं की बाबा आपले मिस्टर तर कमवता आहे पण त्यांच्यासोबत माझ्याही कमाईचा थोडा हातभार लागला की आपला संसार अजूनच फुलेल। आणि संसार दोघांचा आहे तर दोघांनीही कमवणं तितकंच गरजेचं आहे। आणि त्यासोबत आता मी बाहेर जाऊन तरी काही करू शकत नव्हते सध्याच्या परिस्थितीला तरी, कारण की घरात राहणं खूप महत्त्वाचं होतं आणि रिसेंटली बाहेर गेलं तर करायचं काय हेही मेन मुद्दा होता। तर त्यासाठी मी याच्या शोधत होते की मला घर बसल्या काहीतरी करता यावं। मग भरपूर ऑपॉर्च्युनिटी त्या ज्या मी वेबसाईट आहे त्या बघितल्या की घर बसल्या हे करा ते करा, पण असं होतं की कधी कधी त्या वेबसाईट असतात त्या फसवेगिरीही करू शकतात, आपलं फ्रॉड करू शकतात। तर त्यामुळे मी एक व्हिडिओ बघितला की त्या बाईसोबत फ्रॉड झाला होता, तिने तिचे पैसे गुंतवले आणि त्याचे काहीही झालं ना, डबल झाले ना, ते जे तिने गुंतवले होते तेही गेले। तर मी तो व्हिडिओ बघितला आणि वेळी सावध झाले, म्हटलं हे काही करणं योग्य नाहीये। मग तसंच असं शोधत शोधत एक दिवस यूट्यूबचं माध्यम कळाला, तर यूट्यूब कळाला आणि तेव्हाही स्वामींची सेवा चालूच होती। म्हटलं आपण कंटेंट काय करायचं, आपल्या स्वामींचा आपल्या बापाचा प्रचार आपल्याला करायचा आहे। म्हटलं एक जरी सेवेकरी माझ्यामुळे घडला किंवा माझ्यामुळे त्यांनी सेवा सुरू केली तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ही, कारण की मी शब्दात व्यक्त करू शकत नाही। आणि स्वामींनी एकच सांगितले, तुम्हाला दिवसभर पोथी घेऊन जपमाळ घेऊन स्वामीने बसलं नाही तरी स्वामींना चालेल, पण तुम्ही ज्या व्यक्तीला गरज आहे, तुमची खूप गरज आहे, त्या व्यक्तीला तिथं त्याच्या मदतीला उभा राहा। किंवा मग जर एखादा व्यक्ती गरजू आहे, त्याच्याकडे काही वस्तू नाहीये, अन्न नाहीये, तर ते तुम्ही तिथं प्रोव्हाइड करा त्याला। आणि जर एखाद्याला सगळ्यात मोठं दान म्हणजे ज्ञानदान आहे, आणि जर एखाद्याला आपण ज्ञान वाटत आहोत, आपल्याकडे आहे फक्त आपल्याकडेच ठेवून आपल्याच बुद्धीचा त्याच्यात वाढ करून काही फायदा नाही। ज्ञानदान वाटप करणं हे खूप मोठं दान आहे। कन्यादानाच्या नंतर जर कुठलं दान असेल तर ज्ञानदान करणं हे खूप मोठं दान आहे। तर मी म्हटलं आपण पण तेच करूया। स्वामींबद्दल माहिती आहे, जे काही आपण करतो, ज्या काही सेवा मी करते त्याच मी तुम्हाला सांगत असते, तर ते आपण यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये सांगायचं म्हटलं। तर सुरू केला, स्वामींना प्रार्थना केली, स्वामींना सांगितलं की मी हे माध्यम सुरू करत आहे, मला तुम्ही साथ द्या म्हटलं त्याच्यामध्ये। तर पहिला व्हिडिओ स्वामींच्या कृपेने केला, तो 2 किलो गेला आणि असेच पुढे व्हिडिओ करत राहिले। त्यानंतर हेल्थ इश्यू आला, खूप मोठा हेल्थ इश्यू आला, त्याचा अनुभवही शेअर केलेला आहे। आणि त्यानंतर तब्बल 1.5 वर्ष चॅनल बंद पडलं, म्हणजे 1.5 वर्ष चॅनलवर एकही शॉर्ट नव्हता किंवा एकही व्हिडिओ नव्हता। मग 1.5 वर्ष चॅनल बंद केलं, म्हटलं आता आपलं चॅनल काही परत ग्रो होत नाहीये म्हटलं, कारण की तेव्हाच खूप सबस्क्रायबर वगैरे गेन झाले होते। आणि 1000 सबस्क्रायबरचा टप्पा झाल्यानंतर 1000 ते प्लस 2000 सबस्क्रायबर होण्यासाठी मी तब्बल 1 वर्ष वाट बघितलेली आहे, कारण की 1 वर्ष हा खूप मोठा कालावधी होता आणि तेव्हा यूट्यूबवर मी एवढं कामही करत नव्हते। तर 1 वर्ष मला 1000 पासून ते 2000 सबस्क्रायबर होण्यासाठी लागला। मग आता 2000 सबस्क्रायबर तर आता झाले होते मागच्या चतुर्थीला। तर स्वामींना विनंती केली, जेव्हा आता रिसेंटली 2220 काहीतरी सबस्क्रायबर असतील आपले, तेव्हा स्वामींना विनंती केली मी की स्वामी म्हटलं मला मी गुरुचरित्र पारायण करत आहे, फक्त माझी एवढीच विनंती आहे, मी जे हे काही काम करत आहे त्यामध्ये मला यश द्या म्हटलं। आणि माझी एवढीच इच्छा आहे की जे ही चतुर्थी येईल, ह्या चतुर्थीला 2000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, पुढच्या चतुर्थीला 3000 सबस्क्रायबर माझे पूर्ण झाले पाहिजे म्हटलं, असं मी स्वामींना विनंती केली। आणि गुरुचरित्र पारायण चालू असताना मी माझी इच्छा लिहिली त्या कागदावरती संपूर्ण, की स्वामी मला हे हवंय वगैरे ते लिहिलं आणि दत्त महाराजांच्या फोटोसमोर मी ठेवून दिलं। तर ठेवून दिलं आणि 7 दिवस ते तसंच होतं, त्याला मी उचललं नाही, काहीच नाही। आणि जेव्हा माझं पारायण झालं ती चिठ्ठी उचलली, गुरुचरित्र ग्रंथामध्ये ठेवून दिली मी, असं केलं। आणि त्यानंतर
स्वामीनं म्हटली. आणि ज्या दिवशी माझा गुरुचरित्र पारायणाचा दुसरा दिवस होता त्या दिवशी मला मेसेज आला की तुमचे 3,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. आणि 3,000 सबस्क्रायबर पूर्ण होण्याच्या अगोदर पहिल्या दिवशी, गुरुचरित्राच्या पहिल्या दिवशी एक ईमेल आला यूट्यूबकडून की तुमचं चॅनल मॉनिटायझेशनसाठी तुम्ही अप्लाय करा म्हणून. आणि ही खूप मोठी म्हणजे खूप मोठी आनंदाची गोष्ट होती माझ्यासाठी, कारण की एक यूट्यूबरलाच माहिती आहे की हे त्याच्यासाठी अप्लाय येणं किती महत्त्वाचं आहे. आणि जिथे ज्या काही यूट्यूबरना मॉनिटाईज करण्यासाठी 1 महिना जातो, त्याच ठिकाणी स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या साथीमुळे माझं एका रात्रीमध्ये यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं. आणि ही फक्त स्वामींची कृपा होती ना. हेच मी स्वामींकडे ह्या गुरुचरित्र पारायणासाठी मागितलं होतं. तर खूप आनंद झाला मला की स्वामींकडे जे मागते ते भेटतंय. आणि असं म्हणतात ना की तुम्ही स्वामींकडे मागताय आणि एक वेळ स्वामी ते देत नाहीये, तर स्वामी आपल्या उंजळीत इतकं सुख टाकतील ना की ते आपल्याला पेलवणं मुश्किल होईल, एवढं स्वामी आपल्याला देतात. आणि माझ्या आयुष्यामध्ये एक आहे, माझ्यासोबत जे चांगलं होतं ती स्वामींची कृपा, जे वाईट होतं ते माझे कर्म, एवढंच. हेच गणित धरून मी आजपर्यंत इथं आहे. ज्या गोष्टी मला भेटत नाहीये फक्त हेच सांगून मी माझ्या मनाला समजवते की जे मला भेटतंय ते स्वामींची कृपा आहे आणि जे नाही भेटत आहे ते माझे कर्म आहे. कारण की आपले कर्मही कुठेतरी ते वाईट कर्मही कुठेतरी असतात की जे करून आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीये, त्यात स्वामींची काही चुकी नाही. कारण की कर्माच्या फेऱ्यात आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यात लुडबुड करण्याचा अधिकार कोणालाच नाही, साक्षात ब्रह्मांड नायकांना पण नाहीये. तर कर्म हे आपल्याला आपलेच फेडावे लागतात, एवढं तर नक्की आहे. तर हाच अनुभव होता की स्वामींनी गुरुचरित्र पारायण सुरू केलं, चॅनल मॉनिटाईजही झालं, 3,000 सबस्क्रायबरही झाले. आणि त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते की ह्या सगळ्यामध्ये मला तुम्ही सर्वांनी इतकी साथ दिली. तुम्ही जे काही कमेंट करता त्याची मीही रिप्लाय करत असते. आणि मेन म्हणजे काही वाईट कमेंटही असल्या तरी त्यांना उत्तर जे देते मी, आणि स्वामींच्या इच्छेने मी त्यांना अजूनही काही ते मला वाईट कमेंट करतायत ही त्यांची मानसिकता आहे, पण मी त्यांना काही न बोलणं ही माझ्यावर स्वामींची कृपा आहे. कारण की जर मी त्यांना वाईट बोलले तर त्यांच्यात आणि माझ्यात काहीच फरक राहणार नाहीये. आणि आपण स्वामी भक्त आहोत, तुम्हाला माहिती आहे कोणता स्वामी भक्त कोणत्या स्वामी भक्ताला वाईट बोलत नाही. प्रत्येक वेळी स्वामी सेवेकरी हा प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याचा आदरच करत आलेला आहे. आणि इथून पुढेही प्रत्येक स्वामी सेवेकरी हा सेवेकऱ्यांचा आदरच करेल, एवढं मला माहिती आहे. त्यामुळे मीही त्यांना काही वाईट बोलत नाही, काही नाही. आणि मी फक्त त्यांची मला वाईट कमेंट आली त्यांना एवढंच बोलते, श्री स्वामी समर्थ. त्याच्यापुढे मी त्यांना काहीही उत्तर देत नाही, काहीच नाही. तर आज तो आणि जे तुम्ही मला चांगल्या कमेंट करतात तर त्यांचे तर म्हणजे मला तुमच्या कमेंट कधी कधी वाचून एवढं हे होतं ना, स्वामी खरंच तुम्ही एवढी चांगली माणसं माझ्या आयुष्यात धाडलेली आहे ज्यांना मी कधी बघितलेलं सुद्धा नाहीये, फक्त कमेंटच्या द्वारे ते माझ्याशी कनेक्ट आहे. आणि खरंच एक असा फॅन बेस बनवणं म्हणजे हे जे तुम्ही माझ्या सोबत आहात माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओ, आणि ज्यांना जे यूट्यूबचे व्हिडिओ माझे पहिल्यापासून बघतात त्यांनाही माहिती आहे कमेंट आली की मी त्यांच्या कमेंटचं उत्तर देतच असते. आणि मला सगळ्यांना एक विनंती करायची आहे की प्लीज माझा नंबर तुम्ही कोणी मागू नका, कारण की तुम्हाला जे काही प्रश्न मला विचारायचे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याचं अवश्य तुम्हाला उत्तर मिळेल. मी 100% तुम्हाला त्याचं उत्तर त्याचं हल देण्याचा प्रयत्न करेल. फक्त कृपया कोणी नंबर मागू नका, कारण की मी यूट्यूब हा असा प्लॅटफॉर्म आहे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, मी तिथे नंबर नाही देऊ शकत. माझा तुम्हाला काय अडचण आहे, तुमच्या काय समस्या आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर कोणाची खूप मोठी अडचण असली तर मी आमच्या इथल्या केंद्रामध्ये विचारून जे प्रश्न उत्तर करतात त्यांच्याकडे तुमचा प्रश्न मांडून तुम्हाला त्याचे जे काही हल निघालेला आहे मी ते तुम्हाला सांगेल. फक्त नंबर मागू नका. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. अनुभव कसा वाटला हेही नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.